हॅलो फ्रेंड्स, दिस इज मृणाल फ्रॉम MD रिसर्च क्लासेस. आजचं आपलं हे सेशन ऑडिटिंगच्या MCQशी रिलेटेड आहे. आपण मागचे 2 सेशन्स जे आहेत ते टॅक्सेशनचे MCQs, इम्पॉर्टंट MCQs घेतले आहे. आज आपण आपलं फर्स्ट सेशन ऑडिटिंगशी रिलेटेड करणार आहोत. ऑडिटिंग म्हणजे काय? ऑडिटिंग याचा अर्थ बुक्स ऑफ अकाउंट्स जे आहे त्याचं एक्झामिनेशन करणं आणि ते खरी व्हॅल्यू दाखवतं की नाही, बिझनेस आणि त्याची कागदपत्र, त्याचे बुक्स ऑफ अकाउंट हे जे आहे ते मॅच होतात की नाही ह्याचं एक्झामिनेशन करणं म्हणजे ऑडिटिंग. ऑडिटिंग करण्याचं काम ऑडिटर म्हणजे अंकेक्षक यांना करावं लागतं. ऑडिट हा वर्ड जो आहे हा लॅटिन भाषेतील ऑडायर म्हणजे टू हिअर ह्या वर्डपासून तयार झाला आहे. कुठल्याही ऑडिटरचं ऑडिटिंगमधलं पहिलं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आहे टू गिव्ह अन ओपिनियन ॲज टू द ट्रूथ अँड फेअरनेस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. मग त्यात बॅलन्स शीट किंवा बाकीचे कुठलेही फायनान्शियल स्टेटमेंट जे एक्झामाइन केलं आहे ते ट्रूथ आणि फेअरनेस दाखवलं आहे की नाही त्या बुक्स ऑफ अकाउंट्सनी, त्या अफेअर्सनी, हे शोधणं हे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्हमध्ये वेगवेगळे फ्रॉड्स किंवा मिस्टेक झाले असतील तर ते शोधणं हे ऑडिटिंगमध्ये केलं जातं. ऑडिटिंग करण्यासाठी ऑडिटरची नेमणूक केली जाते आणि तो ऑडिटर हा चार्टर्ड अकाउंटंटच असला पाहिजे. ही शुड बी द मेंबर ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. तर कुठल्याही कंपनीचा ऑडिटर जो आहे तो फर्स्ट ऑडिटर ह्याची नेमणूक बोर्ड ऑफ डिरेक्टर करतात आणि मग त्यानंतर लागणारे सबसिक्वेंट ऑडिटर आहे त्याची नेमणूक शेअर होल्डर्स करतात. जर ह्या दोघांकडनं ही वेळेत ऑडिटरची अपॉइंटमेंट झाली नाही तर ती रिस्पॉन्सिबिलिटी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाते. गव्हर्नमेंटशी रिलेटेड कुठल्याही कंपन्यांचे ऑडिटर जे आहेत त्यांचं ऑडिटिंग आणि ऑडिटर डिसाईड करणं हे सेंट्रल गव्हर्नमेंटचंच काम आहे. ऑडिटर आपली कामं व्यवस्थित करणं अपेक्षित असतं. जर असं झालं नाही तर शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी जे असतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परवानगी घेऊन त्यांना ते बिफोर द टर्म्स टर्मिनेट करू शकतात. तर हे होतं बेसिक रिलेटेड टू ऑडिटिंग. आपण आता त्यावरचे MCQs बघूयात. फर्स्ट MCQ आहे द वर्ड ऑडिट इज डिराइव्ड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग लॅटिन वर्ड. तर ह्याचा आन्सर आहे ऑडायर. फर्स्ट ए, ऑडायर म्हणजे टू हिअर. ओके. Question number 2, the term auditing means first option examination of books of accounts, examination of vouchers, critical examination of facts. तर इथे ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत ऑल ऑफ दिस आपण सिलेक्ट करणार आहोत कारण ऑडिटिंगमध्ये ह्या तीनही प्रोसिजर येतात. क्वेश्चन 3 बघा, इन इंडिया वेन वॉज फर्स्ट कंपनी ऑडिटिंग डन ऑर बिगिन. तर ह्याचं आन्सर आहे 1914 मध्ये फर्स्ट ऑडिटिंग आपल्या इंडियामध्ये करण्यात आलं. ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 4 मध्ये अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट इन विच सेक्शन देअर इज कंपल्सरी टू कंडक्ट टॅक्स ऑडिट. तर ह्याचा आन्सर आहे 44 AB ऑफ इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये सांगितलं आहे की कंपन्यांना ऑडिट करणं कंपल्सरी आहे. इथे आपण ऑप्शन ए सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5, tax audit is performed by, yes, tax audit is performed by chartered accountant or any member who is the member of chartered accountant can perform the tax audit. Option C इथे सिलेक्ट करायचं आहे. CAATT stands for. तर ह्याचा आन्सर आहे कम्प्युटर असिस्टेड ऑडिट टूल्स अँड टेक्निक्स. ऑप्शन सी. ह्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, मोस्ट ऑफ द टाईम हे विचारलं जाऊ शकतं. EDP मीन्स वॉट? EDP मीन्स इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग. तर आता सगळं टेक्नॉलॉजिकल वर्ड आहे. सो जे काही डेटाज आहेत ते मॅन्युअली मेंटेन केले जातात प्लस त्यांचं डेटा प्रोसेसिंग हे इलेक्ट्रॉनिकली पण होतं. त्याचे वेगवेगळे सॉफ्टवेअरसुद्धा अवेलेबल आहेत. म्हणून EDPचं फुल फॉर्म इथे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग असं आपण सिलेक्ट केलं आहे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये कंपल्सरी ऑडिट ऑफ अकाउंट्स ऑफ बिझनेस इज हेल्ड विच टर्नओव्हर इन प्रिव्हियस इयर एक्सिडेड रुपीज. तर अशा कुठल्या कंपन्या आहेत ज्यांना टॅक्स ऑडिट करणं हे कंपल्सरी केलं आहे की
की त्यांचा टर्नओव्हर किती क्रॉस केला त्यानंतर त्यांना ते कंपल्सरी आहे. तर याचा आन्सर आहे 60 लॅक्स. ज्या कंपनीचं उत्पन्न 60 लाखांपेक्षा जास्त होतं मागच्या उत्पन्न म्हणण्यापेक्षा पण टर्नओव्हर असं म्हणूया की टर्नओव्हर 60 लॅक्स अँड अबाव असतो, त्यांना इट इज कंपल्सरी टू डू टॅक्स ऑडिट. ऑप्शन बी इथे सिलेक्ट केला आहे. क्वेश्चन नंबर 9 मध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग. फर्स्ट, डिटेक्शन ऑफ एरर, एक्झामिनेशन ऑफ ऑल बुक्स ऑफ अकाउंट्स, सी प्रिव्हेन्शन फ्रॉम फ्रॉड्स अँड नन ऑफ दिस. तर इथे फर्स्ट मेन ऑब्जेक्टिव्ह जे आहे इट इज एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 10, गॅस, GAS स्टँड्स फॉर. इट्स आन्सर इज जनरलाइज्ड ऑडिट सॉफ्टवेअर. इथे GAS असंही येतं. ओके, तर जनरलाइज्ड ऑडिट सॉफ्टवेअर जे आहे याचा आन्सर आपण बी सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 11 बघा. अँड ऑडिटर वॉचडॉग बट नॉट द ब्लड हाउंड. म्हणजे ऑडिटर हा रक्षक असला पाहिजे, भक्षक नको, असं स्टेटमेंट जे आहे इट इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग केस. तर किंगस्टन कॉटन मिल केसमध्ये जजने हे कन्क्लूड केलं होतं की ऑडिटर हा रक्षक असला पाहिजे, तो भक्षक नसायला हवा. तर हे अतिशय महत्त्वाची केस होती रिलेटेड टू ऑडिटिंग अँड ऑडिटर्स. तर हे ऑप्शन नंबर बी आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. तुम्ही हे लर्न करून घ्या, लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. क्वेश्चन 12, द लॅटिन वर्ड ऑडायर मीन्स. ऑडायर मीन्स वॉट? टू हिअर, टू ऐकणे. ऐकणे कशासाठी? तर इफ दे आर एक्झामिनिंग ऑल बुक्स ऑफ अकाउंट्स दे ऑल्सो हॅव टू हिअर. The auditor must hear the books of account, their figures and everything. म्हणून इथे ऑडायर मीन्स लॅटिन वर्ड टू हिअर असा मिनिंग होतो. क्वेश्चन 13 जो आहे, ऑडिट रिपोर्ट शुड बी. फर्स्ट ऑप्शन आहे क्वालिफाईड रिपोर्ट, क्लीन और स्टँडर्ड ऑडिट रिपोर्ट, बोथ A and B अँड नन ऑफ दिस. तर ऑडिट रिपोर्ट हा क्वालिफाईड असला पाहिजे आणि त्यातला तर तो क्लीन और स्टँडर्ड ऑडिट रिपोर्ट असला पाहिजे. म्हणून इथे आपण बोथ A and B हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन 14 मध्ये बघा. विच सेक्शन ऑफ द कंपनीज ॲक्ट 1956 लेज डाऊन द प्रोव्हिजन रिगार्डिंग टू द इलिजिबिलिटी ऑफ अन ऑडिटर. तर ह्याचा आन्सर आहे सेक्शन 226. ह्या कंपनी ॲक्टच्या सेक्शनमध्ये इलिजिबिलिटी ऑफ ऑडिटर डिटेलमध्ये मेन्शन केलेली आहे, सेक्शन 226. 15, क्वेश्चन नंबर 15, द फर्स्ट ऑडिटर ऑफ द कंपनी शॅल बी अपॉइंटेड बाय. तर बोर्ड ऑफ डिरेक्टर हॅव द पॉवर टू अपॉइंट द फर्स्ट ऑडिटर आणि मग सबसिक्वेंट त्यानंतरचे ऑडिटर जे आहे. क्वेश्चन नंबर 16, subsequent auditor of a company is appointed by shareholders of the company. Okay, next question number 17, if auditor is not appointed in AGM, annual general meeting मध्ये सुद्धा अपॉइंटमेंट जर झाली नाही तर then it is appointed by whom? Then it will appointed by central government. Okay, a nationalized bank. Question number 18, a nationalized bank can appoint auditor by special resolution. Question number 19, a person who is appointed as an auditor must be member of Chartered Accountant of India. Remember this point, very IMP. Question number 20, after auditing the audit report should send to dash dash by the auditor. इथे आता जो ऑडिट रिपोर्ट तयार केला जातो तो इनिशियली सगळ्यात पहिले ऑडिटर हा शेअर होल्डर्स ऑफ द कंपनीला सेंड करतो. इट इज ड्युटी ऑफ दॅट ऑडिटर दॅट ही मस्ट सेंड द फर्स्ट ऑडिट रिपोर्ट मेड बाय हिम टू हिज क्लायंट और शेअर होल्डर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी. क्वेश्चन नंबर 21, who has the power of removing an auditor before expiry of term. असं वाटलं की काही मिस अप्रोप्रिएशन होत आहे, ऑडिटिंग प्रॉपरली होत नाही असं जर वाटलं तर शेअर होल्डर ऑफ द कंपनी कॅन रिमूव्ह अन ऑडिटर बिफोर द एक्सपायरी ऑफ द टर्म ऑफ दॅट एम्प्लॉयमेंट. ओके, ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 22, ऑडिटर ऑफ अ गव्हर्नमेंट कंपनी अपॉइंटेड बाय. इट्स आन्सर इज सेंट्रल government. Question 23,
for removal of first auditor before expiry of his terms of company requires, yes, approval of central government. Though it is the power of removing, it is the power of shareholders to remove the auditors, but they have to take the approval of central government. Option A. Question number 24. Auditor of government company should submit audit report to whom? It is by default they have to submit it to the central government. Next, question 25. Okay, which of the following is not considered as a statutory duty of auditors? Are first, to certify statutory report. Yes, this is the statutory duty. To report to the member of company. Yes, it is also a statutory duty. Prevention of frauds. It is secondary duty of auditor. Okay, and option D, to report for prospectus. So here A, B and D are the statutory duties of auditors. So we will going to select the option C, prevention of fraud, which is not considered as a statutory. Yes, it is the duty of auditors, but it is not the statutory, it is secondary duty of the auditors. Question number 26. Right or power of auditors. Yes, which are the powers of auditors? First, A, to assess books of account. Yes, it is the main thing he have to do. To obtain information related to or everything related to business. Yes, this is again the power of auditor. To receive notice about general meeting. Yes, every annual general meeting or general meeting they have to give the notice shareholder as well as the auditors of that company. So here all of this is the correct answer. Question number 27. Which of the following persons are disqualified as an auditor? First is director of company. Yes, he is the disqualified person. A body of direct corporate. Yes, he is also. And a person who is indebted to the company, already ते कर्जात आहे कंपनीच्या, असे हे तिघही डिस्क्वालिफाईड आहे. म्हणजे ह्या तिघांपैकी कोणाची नेमणूक ऑडिटर्स म्हणून केली जात नाही. म्हणून इथे आपण ऑल ऑफ दिस हा ऑप्शन सिलेक्ट करूया. Question number 21. Which of the following are types of errors are not related to the books of accounts? Okay, तर बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एरर्स होतात. ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत इन डिटेल, त्याच्यावर MCQs घेणार आहोत. तर इथे एरर ऑफ कमिशन, प्रिन्सिपल आणि ओमिशन ह्या तीनही एरर्स ज्या आहेत इट इज रिलेटेड टू बुक्स ऑफ अकाउंट्स. सो इथे असं एकही दिलेलं नाही, म्हणून आपण इथे नन ऑफ दिस हा ऑप्शन सिलेक्ट करूया. Question number 29. Auditors use certain techniques to detect frauds like misappropriation of goods. तर मिसअप्रोप्रिएशन ऑफ गुड्स झाले असेल तर त्यासाठी ते डिटेक्ट करण्यासाठी वेगवेगळे टेक्निक वापरले जातात. त्यात सिस्टीम रिगार्डिंग रिसिट्स ऑफ गुड्स चेक केलं जातं, सिस्टीम रिगार्डिंग पेमेंट्स ऑफ सप्लायर्स, सिस्टीम रिगार्डिंग रिटर्न ऑफ मटेरियल, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. म्हणून इथे आपण ऑल ऑफ द अबाव हा ऑप्शन सिलेक्ट करूयात. क्वेश्चन नंबर 13 मध्ये बघा, ऑडिट ऑडिट विच इज कंपल्सरी अंडर द लॉ इज स्टॅच्युटरी ऑडिट. 31. ऑडिट आफ्टर कम्प्लिटिंग अकाउंटिंग इयर इज, जे 1 वर्षाच्या नंतर केलं जातं, कम्प्लिशन ऑफ द अकाउंटिंग पिरियड, त्याला फायनल किंवा पिरियॉडिक ऑडिट असं म्हणतात. द टर्म कम्प्लीट ऑडिट मीन्स वॉट? कम्प्लीट ऑडिटमध्ये सगळे बुक्स ऑफ अकाउंट्सचे सगळेच्या सगळे ट्रान्झॅक्शन चेक केले जातात. म्हणून याचा आपण ऑप्शन ए सिलेक्ट करणार आहोत. दॅट मीन्स कम्प्लीट ऑडिट. क्वेश्चन नंबर 33. येस, ऑडिट विच इज कंडक्टेड बिटवीन 2 ॲन्युअल ऑडिट्स, म्हणजे एकामागे एक दरवर्षी एक ऑडिट केलं असेल तर पिरियॉडिक किंवा फायनल ऑडिट, पण त्यामध्ये जर कुठलं ऑडिट केलं असेल तर त्याला आपण अंतरिम ऑडिट असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 34. विच ऑफ द फॉलोइंग ऑडिट इज हेल्पफुल टू डिक्लेअर इंटरिम डिव्हिडंड? तर इथे इंटरिम ऑडिट इज हेल्पफुल टू डिक्लेअर इंटरिम डिव्हिडंड. ओके. क्वेश्चन नंबर 35 बघा, बॅलन्स शीट ऑडिट मीन्स वॉट? बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज आणि असेट असतात, त्यांना चेक करणं म्हणजे बॅलन्स शीट ऑडिट आहे. म्हणून इथे ऑप्शन नंबर सी, टू चेक असेट अँड लायबिलिटीज फ्रॉम द बॅलन्स शीट.
Question number 36. Under section 233A of the Company Act 1956, which audit is conducted? तर हे सेक्शन लक्षात ठेवा. ह्या सेक्शनच्या अंडर स्पेशल ऑडिट केलं जातं. ऑप्शन बी इथे सिलेक्ट करूयात. नेक्स्ट, दिस इज द लास्ट स्लाइड. येस, 40 क्वेश्चन्स आहेत टोटल. ओके, 37 क्वेश्चन बघा. इन विच टाइप ऑफ ऑडिट ऑडिटर एक्झामाइन द कॅश रिसिट्स अँड कॅश पेमेंट्स? सो इट्स आन्सर इज कॅश ऑडिट. 38. अँड ऑडिट प्रोग्राम मीन्स, ऑडिट प्रोग्राममध्ये पूर्ण प्लॅन केलं जातं, मग कामाची विभागणी केली जाते आणि मग प्रोसिजर फॉलो केली जाते. म्हणजे ए, बी आणि सी हे तीनही ऑप्शन आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. ऑडिट प्रोग्रामची डेफिनेशन बुकमध्ये दिलेली आहे, एकदा वाचून घ्या. क्वेश्चन नंबर 39. एक्झामिनेशन ऑफ ट्रान्झॅक्शन इन वाउचर इज टू फाइंड आउट. तर कुठलेही ट्रान्झॅक्शन आहे त्याचं वाउचर्स जे आहेत त्याच्याशी रिलेटेड ट्रान्झॅक्शनचं एक्झामिनेशन, त्याच्या व्हॅलिडिटी आणि ॲक्युरेसीसाठी अथॉरिटी आणि ऑथेंटिसिटी ह्यासाठी केलं जातं. म्हणून इथे आपण ऑल ऑफ दिस हा ऑप्शन सिलेक्ट करूया. अँड द लास्ट क्वेश्चन इज टू एन्श्युअर दॅट द पेमेंट मेड बाय द कंपनी आर रिलेटेड टू बिझनेस इज. दिस इज द सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस. तो फर्स्ट आणि सेकंड ऑब्जेक्टिव्हची लिस्ट बुकमध्ये दिलेली आहे, ती एकदा वाचून घ्या. हे MCQs पुन्हा बघा, खूपच इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारू शकतात. दिस इज रिलेटेड टू ओनली फर्स्ट टॉपिक. अजून सेकंड, थर्ड, फोर्थ टॉपिक्सचे आपण MCQ पुढच्या सेक्शन्समध्ये बघणार आहोत. थँक्यू सो मच. तुम्हाला काही डाऊट आले तर प्लीज कळवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा. तुम्हाला जे डाऊट्स आले आहेत ते कळवा आणि मी त्यावर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून देईन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला सेंड करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात लवकरच.